अजित पवार यांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही। निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप केलेत। तर आव्हाडांना हळद्या रोग झाला आहे, त्यांना फक्त दादा दिसतात, अशी टीका अमोल मिटकरींनी केली। तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, पण आमदाराला अगदीच कटोरा घेऊन भीक मागल्यासारखं उभं करू नका। आमदार आमदार आहे। उद्याचं सरकार गेलं तर तुम्हीही फक्त आमदार राहणार आहात। अर्थमंत्र्यांशी तुम्ही या सगळ्या संदर्भात काही बोललात? अर्थमंत्र्यांना मी जवळजवळ 50 पत्र पाठवली, 50 फोन त्यांच्या पीएला केले। सगळ्यांनी सांगितलं अर्थमंत्री काय तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला तयार नाहीत। तुमच्या पक्षातले काही आमदार आज अर्थमंत्र्यांच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यावरती होते आणि ते निधीसाठी गेलेले होते। नाही, जायला पाहिजे ना। आता शेवटी मतदारसंघ आहे आणि निधी मागावा लागेल, त्याला काय इलाज असतो का? पण मला ते बंगल्यातही प्रवेश देणार नाहीत, मग मी काय करू? असं आहे, मीडियात म्हणजे बूम समोर आला तर त्यांना अजितदादा दिसतात। जसं संताजी धनाजीचे घोडे औरंगजेबाच्या त्या सैनिकांना पाण्यात दिसायचे, तसे अजितदादा हे या आव्हाड साहेबांना दिसतात। त्याच्यामुळे त्यांना हळद्या रोग झालेला आहे अजितदादा नावाचा। त्याच्यामुळे डोळे उघडले का त्यांना सगळं पिवळच दिसतं। आता योजना केली तर ही का केली, ती नाही केली तर ती का नाही केली। शेवटी विरोधकांना विरोध करू द्या, मात्र अजून मैदान जवळ